Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. जळगाव रामदेवाडी येथील दुर्घटना। या दुर्घटनेमध्ये 17 दिवसानंतर दोघं युवक आरोपींना मुंबई हॉस्पिटलमधून आज रात्री जळगावमध्ये पोहोचवण्यात आलं। त्यानंतर आज सकाळी येथील जळगाव सत्र न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलं। आज जळगाव शहराच्या सत्र न्यायालयात जर सकाळपासूनच परिस्थिती पाहिली तर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता। अशा परिस्थितीमध्ये सर्व परिस्थितीमध्ये मात करण्यासाठी संपूर्ण पोलिसांनी काळजी घेतली होती की बा या घटनेनंतर पुन्हा एखादी दुर्घटना व्हायला नको। कारण रामदेववाडी येथील जी दुर्घटना घडली होती त्या दुर्घटनेमध्ये 4 लोकांचा बळी गेला होता। त्यानंतर ज्या दुर्घटनेतले जे आरोपी होते ते युवक त्यांना मुंबईमध्ये हॉस्पिटलच्या दरम्यान आरोपींना उपचाराच्या दरम्यान ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर जसंही त्यांना काल डिस्चार्ज मिळाला त्यानंतर रात्री त्यांना जळगाव येथे आणण्यात आलं आणि आज सकाळी या सत्र न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलं। जळगाव येथील सत्र न्यायालयामध्ये या आरोपींना 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ठेवण्याचे आदेश आज सत्र न्यायालयाने देण्यात आलेले आहेत। 27 तारखेला यांना पुन्हा हजर करण्यात येईल आणि यानंतर येथील हेच सत्र न्यायालय यांना कुठला आदेश करतं याचकडे आता सर्व जळगावकरांचं लक्ष लागून आहे। जळगावहून मनीष जोग, मुंबई तक।